नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। CBN न्यूज 18 हर समस्या में आपके साथ, हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। बरोबर। आज डॉक्टर राजेश मानवतकर यांच्या वतीनं जी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे, आमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी आजचं हे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मुळातच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये होऊ घातलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आम्हा सर्वांचे मित्र डॉक्टर राजेश मानवतकर यांनी भुसावळ विधानसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्र पवार पक्षाकडे विनंती मागणी केलेली आहे आणि गेल्या महिनाभरापासून भुसावळ तालुक्यातील 50 गावात 2 नगरपालिका कार्यक्षेत्रात आम्ही जनतेशी जनसंवाद त्या ठिकाणी करत आहोत। 50 गावातील 39 ग्रामपंचायती आणि 2 नगरपालिका या सर्व क्षेत्रामध्ये जेव्हा आम्ही जनसंवाद करीत आहोत त्यावेळेला जनतेच्या अत्यंत प्राथमिक समस्या गेल्या 15 वर्षांमध्ये सुटलेल्या नाहीत। आपण ज्या शहरात राहतात, ज्या शहराची लोकसंख्या जवळपास 2.25 लाखाच्या आसपास आहे, दर्जाची नगरपालिका नाशिक विभागात आपण भुसावळची आहे असं अभिमानाने सांगतो। रेल्वेचं जंक्शन असलेले हे शहर 200 पेक्षा अधिक रेल्वे या स्थानकावर थांबतात। असं सगळं वैभव असताना पाण्यासाठी माझ्या या शहरातल्या 2.25 लोकसंख्येच्या शहराला 8 दिवस प्रतीक्षा करावी लागते। जे पाणी मिळतंय ते अत्यंत गढूळ आहे, अस्वच्छ आहे, पिण्यासाठी लायक नाही। त्यावर आम्ही बोलतो आहोत। या शहरातले सर्वच रस्ते हे आपण सर्वजण पाहताय, माझा प्रिंट मीडिया असेल, माझा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, यावर सातत्याने बोलतोय, लिहितोय। आम्ही त्या सर्व बातम्या, ती सर्व कात्रणं, ते सर्व व्हिडिओ जनतेसमोर घेऊन जात आहोत की आपणच नाही तर लोकशाहीचा 4था स्तंभ असलेला ही जी सर्व सामाजिक आणि पत्रकारितेची माध्यम आहे यावर बोलताय, लिहिताय आणि जनतेला आमची भूमिका पटते आहे की हे चित्र बदलवण्यासाठी डॉक्टरांची उमेदवारी आहे। खरं तर रुग्णसेवेमध्ये गेल्या 20 वर्षापासून भुसावळ शहरामध्ये डॉक्टरांचं कार्य आपल्या सर्वांसमोर आहे। राजकीय क्षेत्राशी त्यांचा काडीचाही संबंध नाही, पण आमच्या प्राथमिक समस्या आम्हाला अस्वस्थ करतात। पाण्याचा प्रश्न केवळ भुसावळ शहरातच नाही, अगदी इथून 12 किलोमीटर अंतरावर असलेलं वरणगाव हे दुसरं शहर 55,000 लोकसंख्येचं हे शहर आहे। 30,000 मतदार त्या शहरात राहतात। त्या शहराची भुसावळपेक्षाही दयनीय अवस्था आहे। तिथे 12 दिवसापासून तर 17 दिवसापर्यंत अनेक भागात पाणी येत नाही। पाण्यासाठी तिथली जनता वणवण करते आणि साहजिकच जनतेमध्ये हे प्रश्न जेव्हा आमच्या समोर येतात तेव्हा जनतेच्या या प्रश्नाच्या उद्रेकांना आम्ही तितक्याच नम्रपणे समजून घेत आहोत की बरोबर आहे, हे अत्यंत प्राथमिक प्रश्न आहे, हे प्रश्न सुटले पाहिजेत, यासाठी आमची उमेदवारी आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सामाजिक माध्यमातून कॅम्पेनिंग करत आहोत। आम्ही आतापर्यंत जे व्हिडिओ आमचे किंवा ज्या पोस्ट केलेल्या आहेत, आम्ही असं कुठेही म्हटलेलं नाही। वृत्तपत्रातल्या बातम्या आम्ही पोस्ट केलेल्या आहेत। आतापर्यंत ज्या काही 10-12 पोस्ट आम्ही केलेल्या आहेत त्या वृत्तपत्रांच्याच बातम्या आम्ही पोस्ट केल्या आहे की ते प्रश्न वृत्तपत्रांनीच विचारलेले आहेत। जनमताचा हा आदर करून जेव्हा आम्ही गावागावात जातो तेव्हा लोक मोठ्या उत्साहाने आमचं त्या ठिकाणी स्वागत करताय की तुम्ही आमच्या प्रश्नांवरती बोलताय। भावांनो, 7-8 दिवसापूर्वी माझा वराडसिमचा वंजारी समाजाचा गृहस्थ या ठिकाणी आमच्या दवाखान्यात आला। त्याला मेजर हार्ट अटॅकचा झटका आलेला होता, महागड्या उपचारांची गरज होती आणि त्या वंजारी भावाची परिस्थिती तशी नव्हती। आम्ही तातडीने डॉक्टरांनी आणि मी तिथे स्वतः हजर होतो, तातडीने त्याला त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला जाण्याचा सल्ला दिला
तो तातडीनं त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल गाठ. दुर्दैवाने नशिराबादच्या टोल नाक्याजवळ त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. जर माझ्या शहरातलं ट्रॉमा केअर सेंटर आधुनिक झालं असतं, वराड सिमची प्राथमिक आरोग्य सेवा आधुनिक झाली असती, त्या माझ्या भावंडाला उपचार मिळाले असते, त्याचा जीव गेला असता. माननीय आमदार महोदयांना तुमच्या माध्यमातून आमची विनंती वजा आव्हान आहे की तुम्ही या मतदारसंघातल्या आरोग्य सेवेचं चित्र कधी बदलवलं का? ट्रॉमा केअर सेंटरच्या भिंती उपचार करणार नाहीत, ट्रॉमा केअर सेंटरच्या मशिनरी उपचार करणार नाहीत. ट्रॉमा केअर सेंटर म्हणजे उपचार करण्यासाठी जे आरोग्य खात्याचं मनुष्यबळ आहे ते तुम्ही सक्षमपणे त्या ठिकाणी उभं केलं का? अगदी 7-8 दिवसापूर्वी दिव्य मराठी या वृत्तपत्राने जी बातमी छापली तीच आम्ही पुन्हा जनतेसमोर घेऊन गेलो की एक सुतार काम करणाऱ्या माझ्या भावाचं बोट त्या मशीनने कापलं गेलं. त्याचा मालक त्याला त्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरला घेऊन गेला. त्या माणसाच्या बोटावर साधा उपचार झाला नाही. त्या माणसाने त्यांना डॉक्टर निलेश महाजनांकडे नेलं, त्या बोटावर टाचे घातले आणि अर्धा तासात तो पेशंट घरी गेला. ही बातमी जेव्हा वृत्तपत्राने छापली त्यावर माननीय मंत्री महोदय असलेल्या माजी आमदारांनी किंवा आपल्या आमदारांनी त्या ट्रॉमा केअर सेंटरला भेट तरी दिली का? की दिव्य मराठीला अशी अशी बातमी प्रकाशित झाली आहे, त्या माणसाला उपचार झाले नाहीत, तर या ठिकाणी तुम्ही का त्याच्यावर उपचार केले नाही? त्याला खाजगी दवाखान्यात का जावं लागलं? हे सगळे प्रश्न बांधवांनो त्या ठिकाणी महत्वाचे आहेत. आरोग्याचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न आणि बेरोजगारीचे प्रश्न. आमचा जो सर्वे आहे त्या सर्वेमध्ये 52% बेरोजगारीचा रेट या तालुक्यातला आहे. 50 गावं, 2 नगरपालिका, आमच्या जवळ MIDC, खडका MIDC, आमच्या जवळ दीपनगरचा प्रकल्प, आमच्या जवळ रेल्वेचं जंक्शन, आमच्या जवळ 2 ऑर्डनन्स फॅक्टऱ्या, की या सर्वांमध्ये ठेकेदारी पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं जातं. हे सगळे उद्योग आणि प्रकल्प आमच्या तालुक्यात असताना सर्वात मोठा बेरोजगारीचा रेट आमच्याकडे आहे. आमच्या शिक्षित तरुणांच्या हाताला काम नाही. हे आम्ही बोलतोय, यावर करतोय त्या ठिकाणी. आणि हे सगळं जेव्हा प्रसिद्धी माध्यमातून, समाज माध्यमातून त्या ठिकाणी माननीय आमदारांपर्यंत पोहोचत आहे, त्यावेळेला साहजिकच आपण न केलेल्या कामाबद्दल त्यांना खंत वाटत असावी आणि आमच्यावर राग येत असावा. खरं तर आम्ही जनतेच्या प्रश्नावर बोलतोय, आमच्या प्रश्नावर बोलत नाहीये त्या ठिकाणी. आणि याचा राग म्हणून की काय, किंवा या सगळ्या गोष्टींचा संताप म्हणून की काय, त्यांनी आमच्या हॉस्पिटलला काल भेट दिली. 20 वर्षाच्या कालखंडामध्ये अत्यंत जबाबदारीनं बोलतोय की 2004 पासून डॉक्टर राजेश मानवतकर या शहरामध्ये रुग्णसेवा देत आहे. 20 वर्षातल्यापैकी 15 वर्ष आपले लोकप्रतिनिधी सन्माननीय आमदार आहेत. आपल्याच भागातले मोठ्या प्रमाणातले रुग्ण आमच्याकडे असतात. कधीतरी याच्या आधी तुम्ही एखाद्या रुग्णाला पाहायला आले आहेत का? एखाद्या गरीब माणसाची भेट घ्यायला आले आहेत का? अनेक वेळा इथं रुग्ण दगावतात, त्यांच्यासाठी तुम्ही अशी मदत द्यायला आले आहेत का? हा प्रश्न मी त्यांना विचारतोय की 20 वर्षात डॉक्टर राजेश मानवतकर हॉस्पिटलची पायरी चढायची तुमची इच्छा झाली नाही, पण काल एका दुःखद आणि दुर्दैवी घटनेचा तुम्ही बाऊ केला. आणि जी गोष्ट खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे, त्यावर तुम्ही राजकारण करण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीचा मी पहिल्यांदा निषेध करतो की माझ्या एका गरीब कुटुंबातल्या, मातंग कुटुंबातल्या भावाचा या ठिकाणी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ती सगळी घटना डॉक्टर तुम्हाला त्या ठिकाणी सांगतील, तो त्यांचा अधिकार आहे. पण त्या मृत्यूनंतर तुम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला टार्गेट आणि काउंटर करण्याचा प्रयत्न केला, ती गोष्ट नक्कीच तुम्हाला शोभनीय नाही. कारण आमदार म्हणून जर तुम्ही या ठिकाणच्या ट्रॉमा केअर सेंटरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधा अधिक आधुनिक आणि गतिमान केल्या असत्या तर माझ्या गरीब माणसाला खासगी दवाखान्यामध्ये उपचार करण्यासाठी यावं लागलं नसतं. त्यावर तुम्ही तातडीनं वैद्यकीय मंत्रालयाकडे जात नाही, पण आमच्याकडे तुम्ही आलात. भावंडांनो, तुम्ही सगळा तो व्हिडिओ समाज माध्यमातून बघितला असेल. ते येण्याच्या आधीच व्हिडिओ शूट होतोय. हा नियोजित कट कसा होता याबद्दल मी तुमच्याशी स्पष्टीकरण करतोय की माननीय आमदार या ठिकाणी
आपल्या हॉस्पिटलकडे येण्याच्या आधीच व्हिडिओ शूट होतोय. म्हणजे हा राजकीय षडयंत्राचा नियोजित प्लॅन आहे. जर ते ऍक्सिडेंटली आले असते आपण समजू शकलो असतो. तसं झालेलं नाही. त्यांनी त्यांच्या जवळच्या काही प्रसिद्धी माध्यमांशी संपर्क साधला असावा त्या ठिकाणी आणि ते आले असावे. मान्य आहे, आले. त्यांना कुणी फोन केला की आमच्या दवाखान्यामध्ये अशा अशा प्रकारची बॉडी आहे आणि आम्ही ते पैसे दिल्याशिवाय देत नाहीये. मान्य आहे. मग तुम्ही आल्यानंतर या हॉस्पिटलचे मालक आणि संचालक डॉक्टर राजेश मानवतकर आहे. तुम्ही पहिल्यांदा कुठं जायला पाहिजे? डॉक्टरांकडे जायला पाहिजे. कारण तुम्ही आमदार आहात. तुमचा तो विचारण्याचा अधिकार आहे की माझ्या मतदारसंघातल्या या माणसाच्या बद्दल असं असं माझ्या कानावरती आलं, मला फोनने कोणीतरी कळवलं, तर डॉक्टर साहेब हे खरं आहे का हो? तुम्ही त्या कालच्या व्हिडिओमध्ये बघा आणि नंतरही माननीय आमदार साहेब काउंटर पासून परत गेलेत, कॅबिन मध्ये आले नाहीत की त्यावेळेला डॉक्टर राजेश मानवतकर हे पेशंट तपासत होते. किंवा त्या जो रुग्ण आमचा दगावला त्याचे नातेवाईक त्या ठिकाणी होते. समोरासमोर केलं असतं ना की का रे बाबा, मला फोन असा आलेला आहे, तुला या डॉक्टरांनी ही बॉडी पैशांसाठी थांबवली आहे का? तसं झालं नाही. डॉक्टरांशी न बोलता, कुठलीही शहानिशा न करता, दूध का दूध पाणी का पाणी न करता माननीय आमदार महोदय तिथून बाहेर निघून गेले. हे अत्यंत चुकीचं आहे. का? तर तुमच्या विरोधामध्ये एक डॉक्टर असलेला माणूस उमेदवारी मागण्याची तयारी करतोय म्हणून आतापासून तुम्ही अशा पद्धतीनं जर राजकीय दबावामध्ये त्या ठिकाणी आम्हाला घेणार असाल तर आम्ही अजिबात राजकीय दबावामध्ये येणार नाही. जनतेच्या प्रश्नासाठी एकदा नाही हजारदा वेळा बोलत राहू. पाण्याच्या प्रश्नावर बोलू, आरोग्याच्या प्रश्नावर बोलू, रस्त्यावरती बोलू, बेरोजगारीवरती बोलू त्या ठिकाणी. कारण ती नैतिक जबाबदारी तुमची होती आणि आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून माझा आणि आम्हा सर्वांचा असा आरोप आहे की काल ज्या दुःखद घटनेचा सन्माननीय आमदार महोदयांनी जो व्हिडिओ प्रसारित केला तो अत्यंत दुःखद आहे. अजून त्या माझ्या भावाचा अंत्यविधीही झालेला नव्हता तोपर्यंत हा व्हिडिओ समाज माध्यमात फिरत होता. मी स्वतः पंचशील नगरच्या आमच्या निखिल सपकाळेला आणि राहुल सोनेला बोलवलं की ज्यांनी तो पेशंट ऍडमिट करताना ते सोबत होते, त्यांना बोलवलं आणि माझ्या वतीनं, डॉक्टरांच्या नाही माझ्या वतीनं आधी अंत्यविधीसाठी आर्थिक मदत त्या कुटुंबाला द्या, नंतर काय असेल त्यावरती आपल्याला बोलता येईल. तेव्हा त्याही भावंडांनी सांगितलं की सर असं नाहीये, आम्ही ज्या वेळेला या पेशंटला ऍडमिट केलं तेव्हाही आम्ही होतो आणि हा प्रकार जेव्हा घडला तेव्हाही आम्ही त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून कालपासून आमच्या हॉस्पिटलबद्दल आणि डॉक्टरांच्या एकूणच रुग्णसेवेबद्दल जो एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत होता त्याला कुठेतरी डॉक्टरांच्या वतीनं उत्तर देण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहे. पेशंट केव्हा आला, त्याची परिस्थिती कशी होती, त्याला मृत केव्हा घोषित केलं, त्यानंतर त्या नातेवाईकांना काय सांगितलं, या संदर्भातली अधिकृत माहिती डॉक्टर तुम्हाला या ठिकाणी देतील. नमस्कार, मी डॉक्टर राजेश मानवतकर. माझ्या दवाखान्यामध्ये दिनेश चांदणे नावाचा एक 32 वर्षाचा गृहस्थ 1 तारखेला 1/10/24 11 वाजता ऍडमिट झाला. त्याला त्याचे 2 मित्रांनी आणलं होतं, निखिल सपकाळे आणि राहुल सोनवणे, या दोघांनी त्यांना घेऊन आले होते. ज्यावेळेस पेशंट ऍडमिट झाला त्यावेळेस त्याचं BP कमी होतं, त्याला कावीळ झालेलं होतं. त्याचं कावीळचं प्रमाण 17 एवढं होतं. त्याचं BP कमी झालं होतं, त्याचं BP 0 होतं. त्याच्या दोघंही किडन्या खराब झाल्या होत्या, त्याचा ऑक्सिजन कमी झाला होता. अशा परिस्थितीत त्यांना आणलं. त्याचा ऑक्सिजन 75% एवढा होता आणि त्याची शुगर 570 एवढी होती. तर अशा परिस्थितीत आणलं. नातेवाईकांनी सांगितलं की हा पेशंट अतिशय सिरियस आहे आणि याची वाचण्याची शक्यता नाही. तरी पण त्याच्या नातेवाईकांनी मला सांगितलं की डॉक्टर जे काही शक्य असेल ते प्रयत्न करा आणि मी त्यासाठी मग प्रयत्नाला लागलो. 1 तारखेला तो ऍडमिट झाला 11 वाजता आणि 2 तारखेला सकाळी 8:20 त्याचं देहावसन झालं. तशी गोष्ट मी त्याच्या नातेवाईकांना, त्याच्या लहान भावाला कळवली. लहान भावाने त्याच्या मोठ्या भावाला बोलून आणलं आणि त्याला आम्ही सांगितलं की हा पेशंट 8:20 मृत पावलेला आहे.
त्या बॉडीला आमच्या कर्मचाऱ्यांनी पॅक केलं आणि बाहेर घेऊन आले ते आणि नातेवाईकांनी सुपूर्द केलं. नातेवाईकांनी म्हटलं की आम्हाला आमच्या घरात थोडी अडचण आहे, तर त्याला काही वेळ तुमच्या हॉस्पिटलमध्ये राहू द्या. आणि ह्या एवढ्या कालावधीमध्ये ही बॉडी जी आहे नातेवाईकांच्या ताब्यात होती. आमच्या ताब्यात कोणतीही प्रकारची बॉडी नव्हती, आम्ही त्यांच्या ताब्यात जी होती. दरम्यान 8:30 ते 8:45 दरम्यान आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बिल सुपूर्द केलं. पण ह्या 8:30 ते 11:30 पर्यंत आमच्या माणसांनी त्यांना काही कॉन्टॅक्ट केला की तुम्ही बिल देताय नाही देताय, किंवा त्यांनी आम्हाला काही कॉन्टॅक्ट केला की हे बिल तुमचं किती झालं काय झालं, असं कोणत्याही प्रकार घडलेला नाही. आमच्या माणसांनी मागितलं पण नाही त्यांना बिल आणि त्यांनी विचारलं पण नाही. तसं त्यांना 1-2दा विचारणा केली की किती वेळ लागतोय, तर ते म्हणजे आमच्या घरी व्यवस्था चालू आहे, आमचं घर छोटं आहे, तर आमच्या घरी थोडासा वेळ द्या. ते त्याच्यामुळे ते थांबले होते. दरम्यान 10:30 वाजता आपण आलात आणि आपण ते बाहेर लोकांची चर्चा करत होतात आणि ते मी पाहिलं आणि असं 11:00च्या दरम्यान आमदार साहेब आलेत आणि त्यांनी पेशंटला बाहेरून आत आलेत. त्यांनी पेशंटला कॉरिडॉरमध्येच होतं पाहिलं आणि ते काय सांगितलं आणि निघून गेले ते. तर त्यांनी मला म्हणजे पेशंटबद्दल मला काही विचारलं नाही. मी कॅबिनमध्येच होतो, पेशंट बघत होतो. त्यांनी मला पेशंटबद्दल काही विचारलं नाही किंवा काही अशी चौकशी पण काही केली नाही. पण जेव्हा मी ऐकलं की त्या पेशंटला पैशासाठी थांबवलं गेलं, तर ही बॉडी तर पेशंटच्या नातेवाईकांच्या ताब्यात होती. आमच्या पर्सनने कोणतेही त्यांना पैसे मागितले नाही किंवा त्यांनी पण तसं काही चर्चा केली नाही. की मी हॉस्पिटलमध्येच असताना माझ्याशी पण नातेवाईक माझ्याशी बोलले नाही की काही पैशाबद्दल काही विषय आहे असं काही बोलले नाहीत. तर अशी घटना घडली आहे. तुम्ही या प्रकाराकडे काय बघतात मग? तर हे जाणून बुजून मला माझ्या दवाखान्याच्या नावाला बदनाम करणं असाच प्रसंग आहे. कशामुळे, पण काय कारण? जसं सरांनी आधीच सांगितलं की मी निवडणुकीसाठी उभं राहण्यासाठी इच्छुक आहे आणि त्याचा धस्ता घेतला की काय म्हणून आमदार साहेब तसं करत असतील असा अंदाज आहे. सर, रुग्णांचं बिल किती होतं? 16,000. आपण मागणी केली होती का बिलाची? नाही. त्यांना नातेवाईकांना असं सांगितलं होतं की पैसे आणल्याशिवाय बॉडी नेणार नाही? त्यांचे नातेवाईक आमच्या रिसेप्शनला भेटलेच नाही. मला पण नाही भेटले, आमच्या रिसेप्शनला पण नहीं भेटले थे. सर, आपको इसमें आमदार साहब की किसी तरह की राजनीति लगती कि जैसा 15 सालों के उनके कार्यकाल में कभी वो कोई हॉस्पिटल में इस तरह पहुंचे नहीं पहुंचे, और पहुंचने के बाद उन्होंने जो वीडियो बनाया जिस तरह सर ने बताया, हाँ, तो ऐसा लगता है आपको कि उसमें किसी तरह की राजनीति? देखो, किसी को मदद करना हो ना तो अपन गुप्त मदद करते हैं, कैमरे के सामने किसी को मदद नहीं करते. कैमरे के सामने मदद करना, पैसे का आंकड़ा बोलना कि 30,000 है और वो वीडियो मतलब पूरे दुनिया में वायरल करना, ये तो और मरे हुए इंसान के बारे में हो, तो ये तो मतलब अच्छी घटना तो है ही नहीं. किसी की मदद करना गुप्त करो, क्यों कैमरे के सामने करते हो कि मैं पैसे दे रहा हूँ? आप बहुत पैसे वाले होंगे, लेकिन गरीबी की मजाक मत उठाओ. मी मोहन निकम या नगरीचा माजी नगर अध्यक्ष आणि ऑल इंडिया बहुजन विकास पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष. या शहरामध्ये गेल्या 30 ते 35 वर्ष मी राजकारणात आहे. मी ज्यावेळेस नगरपालिकेमध्ये पाणी पुरवठा सभापती होतो त्यावेळेस संतोष भाऊ चौधरींनी डेली वेजेसवर संजय सावकारेला माझ्याकडे पाठवलं आणि डेली वेजेसवर तो माझ्याकडे काम करायचा. आठवड्याचा कामाचा सारांश मी त्याच्याकडनं घेत असायचो. जो माणूस ज्याचा राजकीय पिंड नाही आहे, सामाजिक पिंड नाही आहे, लोकसेवा करण्याचा पिंड नाही आहे, लोकांच्या प्रश्नाची ज्याला जाणीव नाही आहे, असा माणूस आदरणीय संतोष भाऊ चौधरींच्या आशीर्वादाने आमदार झाला. एक लॉटरी लागली. आता अशा माणसांकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार? गेली 15 वर्ष हा माणूस राजकारण करतोय. लोकांची कुठलीच कामं झालेली नाही. पूर्वीचं जे भुसावळ होतं त्याच्यात काय बरं फरक झाला मी मीडियालाच विचारतो.
आमच्या भुसावळ MIDC मध्ये उद्योग धंदे यायला कारणीभूत असं आहे की भुसावळ में गुंडगिरी है. उद्योग धंदे भुसावळमध्ये येत नाही. गेल्या 15 वर्षात सन्माननीय आमदारांनी उद्योगधंदे आणण्यासाठी काय कार्य केलं त्यांनी जाहीर करावं. यांचं साम्राज्य आहे, सावकारांचं साम्राज्य आहे. कुठलं? निवडून येण्याचं. कुठलं साम्राज्य आहे? भुसावळ शहरात जे खड्डामय झालेलं आहे, खड्ड्यांचं साम्राज्य, हे सावकारांचं साम्राज्य. भुसावळ आणि जिल्ह्यामध्ये गुंडगिरीचं साम्राज्य. हे कोणाचं साम्राज्य? सावकारांचं साम्राज्य. दिवसा ढवळ्या गोड्या चालतायत. आपल्या सगळ्या मीडियावाल्यांना माहिती आहे. आमदार म्हणून तुमची जबाबदारी नाही? शांतता आणि सुव्यवस्था या भुसावळ शहराला देणं ही आमदाराची जबाबदारी नाही का? काय गुंडगिरी थांबवण्यासाठी तुम्ही काय केलं त्याचं उत्तर देऊ शकतात? दिवसा ढवळ्या आमच्या आया बहिणींवर बलात्कार होत आहे भुसावळमध्ये. लहान लहान बालकांची गळे चिरून हत्या केली जाते. काय करतायत आमचे आमदार? कर्तव्यदक्ष आहात तुम्ही? साम्राज्य आहे तुमचं. एका व्यक्तीसाठी हॉस्पिटलला येऊन तुम्ही नाटकं काय करतायत? डॉक्टर मानवतकर साहेबांसारखं व्यक्तिमत्व विधानसभेला उमेदवारी करू इच्छितात. पायाखालची वाळू सटकली गाड्याची आणि दिमागही सटकलं. इथे येऊन तुम्ही करताय काय? जबाबदार संचालक किंवा डॉक्टर साहेबांना तर भेटा. ते पेशंट का दगावले यावर तर चर्चा करा. तुमचे व्हिडिओ तयार करायचे जर असतील ना तर दलितांना सांगा, आम्ही करतो तुमचे व्हिडिओ. किती दिवस भुसावळ सोडून पळून गेला होता तुम्ही? 3,500 लोक वस्ती रेल्वेच्या एरियामध्ये. फक्त दलितच नव्हे, सगळ्या जाती धर्माची माणसं त्या झोपडपट्टीमध्ये राहायची. कुठं होतात महाशय तुम्ही? आजही झालं का पुनर्वसन? नाही. कुठलं कर्तव्य? कुठलं कर्तव्यनिष्ठ तुम्ही? तिथे हजारो लोक बेघर झालीत. रस्त्यावर आया बहिणी उघड्यावर रडत होत्या, आक्रोश करत होत्या, JCB चालत होता. आलं कोणी लोकप्रतिनिधी? या निवडणुकीमध्ये तुमचं हे साम्राज्य मानवतकर साहेब उलथून टाकणार आहे. आणि ही बाब आता जवळ आहे. तेव्हा या समयी प्रेस कॉन्फरन्स वेगळ्या मुद्द्यावर आहे. साहेबांनी मला संधी दिली. मी माझे विचार मांडलेले आहेत. येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याशी संवाद साधण्याचा, बोलण्याचा पुन्हा प्रसंग येतील. एक अगदी शॉर्टकट माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ज्या ज्या विषयावर मौन निकमशी चॅलेंज करायचं असेल सावकारेला, त्याला खुलं आव्हाने करावं. भुसावळचं बस स्टँड हलवू शकत नाहीये पठ्ठा. 15 वर्ष ठाण मांडून बसलाय. नागरिकांना किती त्रास होतोय? का होत नाहीये? आहे का तिथे मंत्रालयात इज्जत? मुख्यमंत्र्याकडे आहे? काही प्लॅनिंग आहे तुमच्याजवळ? काहीच नाही. हे साम्राज्य उलटून टाकल्याशिवाय मानवतकर साहेब राहणार नाहीत. सगळ्या जाती धर्माची माणसं त्यांच्या उमेदवारीमुळे त्यांच्याकडे आकर्षित झाली आहे. आणि लवकरच पुन्हा तुमच्याशी आम्ही भेटू. नमस्कार. नमस्ते, आदाब. मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ. CBN न्यूज 18 हर समस्या में आपके साथ, हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते